नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कोळी महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील अध्यक्षतेखाली लोणावळा बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा यांची पनवेल तालुका कोळी महासंघाच्या अध्यक्षपदी तसेच युवा नेते प्रतीक बहिरा यांची कोळी महासंघ रायगड जिल्हा युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना आमदार रमेश दादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भालचंद्र वलसोलकर, अभय पाटील, अतुल बहिरा, कृशल बहिरा उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या कर संकलनामध्ये 1 कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा होण्याचा यावर्षी विक्रम झाला आहे. आजपर्यंतच्या महापालिकेच्या कारकिर्दीमध्ये मार्च महिन्यात 16 दिवस 1 कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. या उच्चांकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यामध्ये 3 दिवस 2 कोटीहून अधिक मालमत्ता कराचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत झाला आहे. एकूणच नागरिकांचा मालमत्ता कर भरण्यास प्रतिसाद वाढू लागला आहे. याआधी 10 मार्च रोजी उच्चांकी 2 कोटी 94 लाखांचा भरणा झाला होता. त्यानंतर 13 मार्च रोजी 2 कोटी 25,000, 21 मार्च रोजी 2 कोटी 57 लाख तसेच शुक्रवारी 2 कोटी 8 लाखांचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत झाला आहे. महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाच्या वतीने कर वसुलीसाठी मोठ्या मालमत्ताधारकांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. परिणामी कर संकलनामध्ये उच्चांकी वाढ दिसू लागली आहे. पनवेलमध्ये ग्रामीण भागात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. सरासरी तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झाली आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कमाल आणि किमान तापमानात वाढच होत आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 35 अंश सेल्सिअस असणारे तापमान आता मात्र 37 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. उन्हापासून बचावासाठी पंखे, कूलर, एसीची मदत घेतली जात आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक उन्हापासून बचावासाठी टोपी, स्कार्फ, रुमाल, गॉगल, छत्री वापरू लागले आहेत. उत्तरेकडून येणारे थंड वारे कमी झाल्याने हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच नवी मुंबई यांच्या वतीने आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवारी बहुचर्चित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले. हा चित्रपट पाहण्यासाठी सावरकर प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खास करून युवा वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. आमदार गणेश नाईक, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, सावरकर यांच्या नात असिलाताई राजे, नितीन राजे, स्मारक समितीच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, सावरकर विचार मंच नवी मुंबईचे अध्यक्ष संतोष कानडे, डॉक्टर राजेश म्हात्रे, डॉक्टर वैशाली म्हात्रे या मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून चित्रपट पाहिला. व्हिस्टा प्रोसेस फूडतर्फे पनवेल येथील इंडियन कॅन्सर ट्रीटमेंटच्या सेंटरला रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या माध्यमातून येथे येणाऱ्या रुग्णांना उपचार अल्पदरात व्हावा या उद्देशाने 4 लाखांचा धनादेश डॉक्टर सलील पाटकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी कंपनीचे CEO भूपिंदर सिंग, व्यवस्थापकीय सल्लागार चंद्रशेखर सोमण, इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरचे सलील पाटकर, डॉक्टर गिरीश कुणे, डॉक्टर अमोद दिवेकर, डॉक्टर अभय गुरसलरे, प्रेसिडेंट रतन करोड, सेक्रेटरी अनिल खांडेकर, प्रेसिडेंट इलेक्ट शैलेश पोटे, दीपल गडगे आणि व्हिस्टा प्रोसेस फूडचे वरिष्ठ अधिकारी प्रथमेश पाटील उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या विषयावरती सातत्याने शालेय, महाविद्यालयीन स्तरावरती विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी विविध कार्यक्रम पनवेल महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत आहे. या अंतर्गत उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली आज पिल्ले कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स येथे महापालिकेच्या वतीने पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पिल्ले कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य डॉक्टर गजानन वाडेर, उपप्राचार्य दीपिका शर्मा, महापालिका पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, समन्वयक कॉमर्स विभाग डॉक्टर किरण देशमुख,
IQAC समन्वयक आरती सुखेजा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पोस्टर स्पर्धेसाठी जलसंवर्धन, ऊर्जा संवर्धन, पर्यावरणपूरक उत्सव असे विविध विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते। यामध्ये विद्यार्थ्यांनी झाडे दत्तक घेऊन त्यांना वाढवण्याविषयी सांगण्यात आले। तसेच माझी वसुंधरा प्रतिज्ञा घेण्यात आली। या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेमध्ये सुमारे 140 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। उन्हाळ्यासह आता रमजान महिन्यालाही सुरुवात झाल्याने फळांच्या मागणीत वाढ झाली आहे। त्यामुळे घाऊक बाजारात फळांची आवक वाढली आहे। मागणी वाढल्याने पर्यायाने फळांच्या दरातही वाढ झाली आहे। विशेष म्हणजे कलिंगड, टरबूज, अननस, पपई यासारख्या रसदार फळांना मोठी मागणी आहे। यावर्षी उन्हाचा तडाखा लवकर सुरू झाला आहे। फळांचे रस तयार करण्यासाठी फळांना मागणी आहे। त्यातच रमजान हा उपवासाचा महिना सुरू झाल्यामुळे कलिंगड, टरबूज, अननस, पपई यासारख्या रसदार फळांना अधिक पसंती दिली जात आहे। यामुळे बाजारात सध्या कलिंगडची मोठी आवक दररोज होत आहे, तर टरबूज, पपईच्याही अनेक गाड्या दररोज येत आहेत। कलिंगडच्याही शुगर किंग, नामधारी या दोन्ही जातींच्या कलिंगडांची आवक आता होऊ लागली आहे। द्राक्षांचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असल्याने बाजारात गोड द्राक्षे येत आहेत आणि त्यांचे दरही स्थिर आहेत। रमजानमुळे द्राक्षांनाही मागणी आहे। ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र नाही अथवा वेळेत मिळू शकणार नाही अशांसाठी अन्य छायाचित्रासह असणारी ओळखपत्र पर्याय असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे। काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अथवा त्यांच्या ओळखपत्रामध्ये काही शुद्ध लेखनाच्या चुका, छायाचित्र वगैरे जुळत नसल्यामुळे मतदाराची ओळख प्रस्थापित करणे शक्य नसल्यास मतदाराला भारत निवडणूक आयोगाने परिच्छेद 7 मध्ये नमूद केलेली ओळखपत्रे पर्याय असणार आहेत। यात आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक, पोस्ट ऑफिसने फोटोसह दिलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, NPR अंतर्गत RGIने दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तावेज, केंद्र राज्य सरकार, PSU पब्लिक लिमिटेड कंपनी कर्मचाऱ्याने दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार, MLC यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भारत सरकारतर्फे मिळालेली दिव्यांग ID कार्ड यांचा समावेश आहे। यापैकी एक मतदान केंद्रावर सादर करणे हा मतदारांना पर्याय असला तरी मतदारांनी मतदार ओळखपत्रे तयार करून घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी। आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियमन 1995 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत। भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली असून आयोगाने सर्व प्रकारच्या माध्यमातून शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतींवरील राजकीय पक्षांच्या जाहिराती, खासगी इमारतींवरील परवानगीशिवाय लावलेल्या जाहिराती, सार्वजनिक ठिकाणच्या जाहिराती काढण्यास 72 तासांची मुदत दिली होती। मुदत पूर्ण झाली नसल्याने अशा जाहिराती आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार गुन्हे दाखल करावे। स्थानिक स्वराज्य संस्थांनी महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियमन 1995 नुसार त्यांच्या मालकीच्या आणि अधिकार क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणच्या तसेच खाजगी इमारतीवरील विनापरवानगी लावलेल्या जाहिराती, बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्स, भित्तिचित्रे आदी काढून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत। निवडणूक विषयक सर्व प्रक्रिया पार पाडताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रायगड जिल्ह्यात वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येत आहे। आज अखेरपर्यंत जिल्ह्यात सुमारे 3000 अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली। निवडणूक प्रक्रिया हे सांघिक काम आहे,
निवडणूक कामात समन्वय महत्त्वाचा असून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांपासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाच्या अनिवार्य बाबी, मतदान यंत्रे हाताळणीबाबत असलेल्या तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वित आहेत की नाही याची खातरजमा करणे, मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर प्रत्यक्ष मतदानाआधी मॉक पोल घेण्याबाबत, मॉक पोल प्रक्रियेच्या सुरुवातीपासून ती प्रक्रिया संपन्न होईपर्यंतची सविस्तर माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली. कामगार नेते महेंद्र घरत यांची इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन लंडन या संघाच्या ITF लंडन कार्यालयात झालेल्या निवडणुकीत ITF लॉजिस्टिक्स वेअरहाऊसिंग सेक्टरच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडणुकीमुळे कामगार नेते महेंद्र घरत यांचे अभिनंदन होत आहे. 1987 साली माझगाव डॉकच्या कामगारांसाठी लढा उभारून त्यांना कायम करून वयाच्या 20व्या वर्षी आपल्या कामगार क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. 38 वर्षे न थकता कामगारांच्या कल्याणासाठी घेतलेला वसा अखंडपणे त्याच उत्साहाने कार्यरत आहे. संघटनेच्या 15,000 कामगारांचे JNPT, तळोजा, पाताळगंगा, बेलापूर, महाड, पेण या औद्योगिक वसाहतींमध्ये नेतृत्व करत असताना महाराष्ट्र इंटेक, राष्ट्रीय इंटक, जगातील शीर्ष संघटना ILOवर भारत देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत.